क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. चला फलंदाज संघाने कुरतुडी संघाचे 2 फलंदाज पाठवायचे लवकर. चला घाई करायचे, विलंब करू नका. आपल्याला जवळपास आजच्या दिवसात 15 सामने खेळवायचे आहेत. एकूण 16 संघ आहेत सहभागी संघ. कुरतुडी संघाचा अतिरिक्त खेळाडू व्यासपीठावरती यायचा आहे. बाबू ये कुरतुडी जाऊ ना, फक्त मला सांगा कोण फलंदाज काय सांग कोण आले. 2 कुरतुडी संघाचे 2 फलंदाज स्ट्राईकवर असतील ते म्हणजे विनायक आणि नॉन स्ट्राईकला असतील ते म्हणजेच अजय ना, अजय. आणि आहेत गोलंदाज ते म्हणजे नितीन. चला सामन्याला सुरुवात करायची. पंच विनंती असेल. सामना चालू करायचा आहे. 3 षटकाचा खेळ असेल. पहिला चेंडू यॉर्कर करण्याचा प्रयत्न. या ठिकाणी सुंदर अशी धाव. चेंडू जाईल तो म्हणजे लॉंग ऑफच्या दिशेने आणि उत्कृष्ट अशी सुरुवात. या ठिकाणी 1 धाव पूर्ण होते संघ कुरतुडी. यानंतरचा होणारा सामना पांगलोली वर्सेस वावडुंगी प्रफुल. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढला. चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेने. पुन्हा 1 धाव पूर्ण. 2 चेंडूच्या नंतर 2 धावा पूर्ण होत आहेत. उत्कृष्ट अशी सुरुवात या ठिकाणी दोन्ही संघांकडून होते. पहिल्या सामन्यामध्ये नक्कीच आपल्याला चेस पाहायला मिळाला. उत्कृष्ट अशी फलंदाजी पाहायला मिळाली. धनगरमालई संघाचा खेळाडू होता तो म्हणजेच मिलिंद. याच्या उत्कृष्ट अशा खेळीनंतर संघ जिंकला. पाहूया आजच्या सामन्यात. आणि आता मात्र लेग साईडच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. पाहूया का होणार. या ठिकाणी 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा कॉल. 2 धावा सहज पूर्ण केल्यात. आणि या ठिकाणी थोडंसं गच्चा क्षेत्ररक्षण थोडीशी मिसफील्ड होते आणि उत्कृष्ट असा मोबदला मिळतोय. 3 धावा पूर्ण होत आहेत या ठिकाणी. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 3 चेंडू 5 धावा. चेंडू उंच हवा दुर्कावल्या. पाहूया झेल होणार का. चेंडू जाऊन पोहोचेल तो म्हणजे नो मॅन्स लँड मध्ये. 1 धाव पूर्ण या ठिकाणी. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. फलंदाज असतील ते म्हणजे विनायक आणि अजय. आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 4 चेंडूवर 7 धावा. आता मात्र शॉर्ट बॉल चेंडू होता. या ठिकाणी सुंदर असा कव्हर ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण त्या ठिकाणी. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय संघ निगडी यांच्या माध्यमातून. आता मात्र शॉर्ट बॉल होता. नक्कीच पूल करण्याचा प्रयत्न होता आणि पाहूया विकेट होणार का. आणि डाय मारण्याचा प्रयत्न. मात्र खेळाडूला माघारी परतावं लागेल. पहिल्या विकेटचं पतन. आणि विनायकाचा उत्कृष्ट असा प्रयत्न होता. मात्र पहिल्या विकेटचं पतन. विनायकाला माघारी परतावं लागेल. धावसंख्या होते 8 धावा. 1 षटक पूर्ण या ठिकाणी. उत्कृष्ट अशी सुरुवात. सुंदर अशी सुरुवात झाली आहे. सामना क्रमांक 2 निगडी विरुद्ध कुरतुडी. आणि आता येत आहेत नवीन फलंदाज वैभव. तर येत आहेत नवीन गोलंदाज भूपेश. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 8 धावा. पाहूया उर्वरित 2 षटकामध्ये किती धावसंख्या उभी राहणार. संघ कुरतुडी. बॉलर आहेत ते म्हणजे भूपेश.
भूपेश पहिल्या चेंडूवरती एक धाव पूर्ण होते या ठिकाणी. आणि आता मात्र उत्कृष्ट असा कव्हर ड्राईव्हच्या वरून मारलेला आहे. पाहू एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा कॉल आणि या ठिकाणी विकेटचा चान्स आणि पंचांचा निर्णय या ठिकाणी येतोय. नॉट आउट. प्रफुल पाहूया पुढील चेंडू. आणि आता मात्र पुन्हा एकदा हवेत उंच खेळला चेंडू. पाहूया झेलवाद होणार का. आणि या ठिकाणी यस, ओ माय गॉड, कॅच ड्रॉप. 2 धावा पूर्ण. बघा, तुम्हाला जर सामना जिंकायचा असेल तर मात्र असे कॅचेस जे असतील, जे रनआउट्स असतील, ते मात्र तुम्हाला व्यवस्थितरित्या करावे लागतील. कॅच झेलावे लागतील. कॅचेस विन मॅचेस. कॅच छुटा मॅच छुटा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र थोडक्यात बचावलेत. आणि आता मात्र पुन्हा एकदा मागे सरकून मारण्याचा प्रयत्न होता. अंपायरचा इशारा येतोय. एक धाव डिक्लेअर स्वरूपात. चला, चेंडू आलाय त्यामुळे सामना सुरू ठेवायचा आहे. आणि भोलेनाथ युवा क्रीडा मंडळाच्या सर्व खेळाडूंना विनंती असेल, सहकाऱ्यांना 12 जे चेंडू मागे जात आहेत त्याचं जरा नियोजन करायचं आहे. आयोजकांना विनंती असेल. आणि आता मात्र चेंडू दूर दूर फेकलाय. पाहूया कुठे जातोय. आणि मात्र चेंडू पुन्हा एकदा हात येतोय. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या आहेत. या ठिकाणी 2 धावा पूर्ण होत आहेत. आणि आता मात्र येस, बिग हिट. नक्कीच षटकार येतोय. आणि आता मात्र वैभवची बॅट तळपते. आता मात्र षटकार येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 20 धावा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 20. आता हे उर्वरित शेवटचे षटक, शेवटचे 6 चेंडू असतील. पाहूया धावसंख्या किती उभी राहील. ती म्हणजे एक संघ कुडतुडी, नाही 21 झाला, माफ करा, धावसंख्या झाली 21. भाई नवीन बॉल सर्वेश ना. आणि आता येत आहेत नवीन गोलंदाज सर्वेश. आणि स्ट्राईकला कोण आहे तो? अजय ना. नवीन गोलंदाज सर्वेश आणि स्ट्राईकला असतील ते म्हणजे अजय. उर्वरित शेवटचं षटक, उर्वरित 6 चेंडू असतील. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 21. आफ्टर 2 ओव्हर्स स्कोर इज 21. 21 धावा होत्या त्या ठिकाणी. शेवटचं षटक असेल. येस, त्रिफळ फर्निचर लॉस, विकेटचं पतन. सुंदर अशी सुरुवात त्या ठिकाणी अंतिम षटकामध्ये सर्वेशाच्या माध्यमातून.
काम कर हा कधी आवडत धावा फिरवत पांगलोली संघाचा कर्णधार अजय. हा भाई टॉस साठी बोला, टॉस साठी पुढच्या मॅचच्या. टॉस करण्याकरता यायचं आहे. आयोजकांना विनंती असेल, चेंडू जे जात आहेत त्याचं व्यवस्थापन करायचं आहे. मी सांग काय काळजी करू नको. आणि आता मात्र पुन्हा एकदा चेंडू लेगच्या दिशेने भरकून लावला. एक धाव पूर्ण. त्या ठिकाणी मित्र क्षेत्ररक्षणाचा गचा होत आहे आणि या ठिकाणी त्याचा मोबदला घेत आहेत संघ आणि 2 धाव पूर्ण होत आहेत. तिसऱ्या धावाचा कॉल आणि पाहूया क्रॉस होतोय, मात्र विकेटचं पतन. या ठिकाणी माघारी परतावं लागेल नवीन फलंदाज. आणि नितेशला माघारी परतावं लागतंय. एकही चेंडू न पांगलोली खेळता. संघाचा कर्णधार आता येत आहेत नवीन खेळाडू, नवीन फलंदाज नितीन. नॉन स्ट्रायकर आहेत नितीन. आणि आता पुन्हा एकदा चेंडू उंच वर्गावला. पाहूया कुठे जातोय आणि पुन्हा एकदा कॅश ड्रॉप होतोय. 1 धाव पूर्ण, 2 धाव पूर्ण. पाहूया तिसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का, मात्र तद्वार खेळाडू होतोय आणि 2 धावावरती समाधान मानावं लागेल. किती स्कोर? धावसंख्या संपोचते 25. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल. पुन्हा एकदा पाहूया झेल होणार का. येस, OUT विकेटचं पतन. वैभव याला माघारी परतावं लागतंय. शॉर्ट चेंडू होता, मात्र तितकासा जोरदार प्रहार करता आला नाही वैभवला, त्यामुळे विकेटचं पतन होत आहे. आणि आता येत आहेत नवीन खेळाडू रुपेश. आतापर्यंत सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते सर्वेशच्या माध्यमातून. 4 चेंडू नंतर 25. आणि आता मात्र डॉट चेंडू येतोय. उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळते आहे सर्वेशच्या माध्यमातून. आता मात्र शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या 25 आहे. आतापर्यंत केवळ 4 धावा आल्यात या षटकामध्ये. उत्कृष्ट असे गोलंदाजी पाहायला मिळते. 2 षटकानंतर धावसंख्या होती 21. आणि पुन्हा एकदा विकेटचं पतन आणि धावसंख्या होते ती म्हणजेच 25. केवळ 4 धावाच खर्च केल्यात सर्वेशने. उत्कृष्ट अशी आपली भूमिका बजावतोय सर्वेश. लक्ष असेल ते म्हणजे 26. कुरतुडी संघाच्या धावसंख्या झाल्यात 25. लक्ष असेल निगडी संघासाठी 26 धावांचं. थोड्याच वेळात वळूया सेकंड इनिंग साठी. पांगलोली संघाचा कर्णधार. पुढचा सामना टॉस साठी यायचा आहे. दोन्ही कर्णधार टॉस करण्याकरता यायचं आहे.
अंदाज आणि सन्मान चिन्ह घेऊन जायचं. दोन येतात फलंदाज कल्पेश सन्मान चिन्ह. आणि सनी. कोण कोण काका जिकत आहे का तो टीमचा. एक ठेवून जात नाही कोणाला लागेल तर. एक ग्लास कुठे लोकांनी घेतला. एक ग्लास कुठे दीपक. हॅलो हा एक आहे. वावडुंगी संघाला सन्मान चिन्ह देण्यात येत आहे. स्ट्राईक वर म्हणजे कल्पेश बॉलिंग आणि येत आहेत गोलंदाज अजय. लक्ष असेल ते म्हणजे 26 धावांचं. स्ट्राईकला ते म्हणजे कल्पेश, नॉन स्ट्राईकला ते म्हणजे सनी आणि बॉलर ते म्हणजे अजय. आणि आता मात्र वाईड +1. सुंदर अशी सुरुवात होते या ठिकाणी संघ. आणि आता मात्र शॉर्ट चेंडू येतोय. एक धाव पूर्ण होते या ठिकाणी. या ठिकाणी 3 धावा होत आहेत. सुंदर अशी सुरुवात या ठिकाणी संघ निगडे यांच्या माध्यमातून होते. आणि आता मात्र चेंडू उंच बिरकावलाय. पाहूया चेंडू जातोय डिक्लेअर साठी. चेंडू आता जातोय डिक्लेअर 2 मध्ये. एक धाव होती या ठिकाणी. धावसंख्या होते 2 चेंडू नंतर 4 धावा. बॉल 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 द्यायचंय. जुना बॉल द्यायचंय. गेला बॉल 2 बॉल गेले मागे कोणी आणलेच नाही बॉल तुमच्या तिथे. हां अरे बॉल बॉल नाही मॅच थांबली. बॉल पाहिजे. हां ठेव 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 ठेव. व्यवस्थापन बॉल द्यायचंय. खाली खाली जा खाली खाली जा. हा द्या द्या नवीन बॉल द्या. आवाज आवाज मी धावसंख्या 4. आलाय मॅच बॉल घ्यायचा आहे. मॅच बॉल आलाय. अशोक वाजे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांनी बसून घ्यायचं आहे स्टेजवरती. पुन्हा एकदा चेंडू हलक्याला ढकलला. एक धाव पूर्ण. त्या ठिकाणी थोडंसं गच्चा क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. श्लोक वाजे तीन चेंडू नंतर धावसंख्या होते 6 धावा. तुमच्या गावातलं कोण नाव सांग मग अनाउन्स करीन मी. आणि आता मात्र वाईट बॉल येतोय.
आता मात्र मोठा फटका करण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रयत्न फसतोय. सुंदर अशी सुरुवात. पुन्हा एकदा पाहूया, चान्स आहे या ठिकाणी विकेटसाठी आणि आता मात्र थोडक्यात बचावलेत. धावसंख्या होती आहे ती म्हणजे 8 धावा. नऊ माफ करा 9. आता मात्र डॉट चेंडू होतोय आणि ओव्हरचं समाप्ती होते. धावसंख्या होते 9 धावा, 1 षटक पूर्ण. आणि आता येत आहेत नवीन गोलंदाज जय. चला थोडीशी घाई करायची आहे, विनंती असेल दोन्ही संघांना. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 9 धावा, 1 षटक पूर्ण होते या ठिकाणी. पहिला चेंडू जय याचा आणि पाहूया विकेट होणार का. नाही, पहिला चेंडू डॉट चेंडू होते. सुंदर अशी सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते जय यांच्या माध्यमातून. चला फलंदाज घाई करायचे. आणि आता मात्र स्टेप आउट मारण्याचा प्रयत्न होता. 1 धाव पूर्ण होते. पाहूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न करणार का. येस, 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. आमच्या भोलेनाथ क्रीडा मंडळ वाडुंगी 11 मंडळासाठी आमच्या गावचे श्री दशरथ लक्ष्मण वाजे यांच्याकडून आमच्या मंडळास 1111 रुपयाची भरघोस अशी देणगी आलेली आहे. आणि आता मात्र पुन्हा चेंडू भिरकावला, यायला जमलं नाही. पंचांना 4 धावा, उत्कृष्ट अशी बॅटिंग पाहायला मिळते. मंडळासाठी भरघोस अशी देणगी दिलेली आहे. मंडळ आभारी आहे. धावसंख्या होती आहे 15 धावा. उत्कृष्ट असा चौकार पाहायला मिळतोय. आता मात्र स्लोअर वन टाकण्याचा प्रयत्न, डॉट चेंडू होतोय जय याच्या माध्यमातून. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 15 धावा. नितीन काते 8 चेंडू आमच्या मंडळाला 501 रुपयाची भरघोस अशी देणगी आलेली आहे. मंडळ त्यांचा सुद्धा आभारी आहे. आणि आता मात्र पंचांचा इशारा येईल वाईट चेंडू. आता असेल गरज ती म्हणजे 8 चेंडू मध्ये 10 धावांची गरज. 8 मध्ये 10 असं या सामन्याचं समीकरण असेल. आणि आता मात्र पुन्हा स्टेप आउट मारण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा डॉट चेंडू होतोय. आता मात्र सामना जातोय क्लोजच्या दिशेने 7 मध्ये 10. आतापर्यंत केवळ 7 धावा खर्च केल्या जय आणि आपल्या षटकामध्ये. आणि आता असेल आवश्यकता ती म्हणजेच हा
7 मध्ये 10. हा चला सामना सुरू करायचा आहे. विशाल जालगावकर आणि स्टेजकडे यायचं आहे. विशाल जालगावकर. आणि आता मात्र स्टेपवर चेंडू उंच मारला. आपली वाट पाहते. पाहू एक धाव पूर्ण होते आणि थ्रो येईपर्यंत 2 धाव देखील पूर्ण. दोन ओव्हर ना 8 पाहिजे ना. 2 षटक पूर्ण. धावसंख्या होते 18 रन. आता असेल आवश्यकता 6 मध्ये 8. विशाल जालगावकर भिवंडीवरून आमच्या इथे या आजच्या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती लावलेली आहे. त्यांनी स्टेजकडे यायचं आहे. त्यांची बसण्याची व्यवस्था केलेली आहे आमच्या मंडळाने. आता येत आहेत नवीन गोलंदाज वैभव. 6 मध्ये 8 धावांची गरज. पाहूया कोणता संघ जिंकणार. संघ कुर्तुडी की संघ निगडी. 6 मध्ये 8 धावांची गरज. आणि पहिला चेंडू उंच विरकावला. पाहूया झेल होणार का. आणि या ठिकाणी कॅच सुटली आहे. 1 धाव पूर्ण. 2 धाव पूर्ण. आणि पहिल्या चेंडूवरती तीन धावा पूर्ण होत आहेत आणि 4थ्या धावेला खेळाडू बाद होतोय. आणि आता मात्र सनी आपलं भूमिका बजावून या ठिकाणी माघारी परत आहेत. 6 मध्ये 8 धावा पाहिजे होत्या आणि आता हवे आहेत 5 मध्ये 5. ग्लास नाही अरे कमी होते ग्लास. आता त्यात नवीन खेळाडू अजिन. 5 चेंडू मध्ये 5 धावांची गरज. चला सामना चालू करायचा आहे. 5 मध्ये 5 धावांची गरज आहे. आणि येस ओ युटी बॅक टू बॅक विकेट. 4 मध्ये 5 धावांची गरज. बघा पहिला देखील चांगलाच झेल झाला होता. जर झेल घेतला असता तर मात्र सामन्याचं समीकरण नक्कीच वेगळं असतं. तरी अजूनही सामना अटीतटीचा आहे. 4 मध्ये 5 धावांची गरज. आलेल्या सर्व संघांनी आपण आल्याची त्वरित नोंद करून घ्यायची आहे. सामने आपल्याला एकच दिवसामध्ये संपवायचे आहेत. नवीन खेळाडू सर्वेश आहेत. यानंतरचा होणारा सामना पांगलोली वर्सेस वावडुंगी प्रफुल. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. एक धाव पूर्ण होते या ठिकाणी. आता असेल गरज ती म्हणजेच 3 मध्ये 4. 3 मध्ये 4 धावांची गरज.
ओहो, उत्कृष्ट अशी फिल्डिंग. आता आहे गरज 2 मध्ये 4. सामना एकेवेळी निगडी संघाच्या हातात होता, मात्र आता कमबॅक करतोय तो म्हणजे संघ कुडतुडी. खेळाडू बाद होतोय तो म्हणजे अजिन, आणि आता त्यात नवीन खेळाडू रोहन. चला चला सुरुवात करायची आहे, जास्त वेळ घ्यायचा नाही. 2 मध्ये 4 धावांची गरज. नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकर रोहन. नॉन स्ट्रायकरला आलेले रोहन. 2 मध्ये 4. फलंदाज सज्ज. पुन्हा एकदा डॉट चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. गोलंदाज वैभव याच्या माध्यमातून केवळ आतापर्यंत 5 चेंडू मध्ये 4 धावा खर्च केल्यात. आता गरज आहे ती म्हणजे 1 मध्ये 4. कंपल्सरी चेस आहे. 1 चेंडू 4 धावा. 4 धावा 1 चेंडू. पाहूया कोणता संघ जिंकणार. गोलंदाज सज्ज, फलंदाज सज्ज, खेळाडू सज्ज. 1 चेंडू 4 धावा. आणि येस, सामना संपतोय. संघ जिंकतोय तो म्हणजेच कुडतुडी.